जळगाव महानगरपालिकेवर महायुतीचे वर्चस्व. महापौरपदी भाजपच्या दीपमाला काळे तर उपमहापौरपदी मनोज चौधरी यांची बिनविरोध निवड. जळगाव महानगरपालिकेच्या 17व्या महापौरपदाचा बहुमान भारतीय जनता पक्षाच्या दीपमाला काळे यांना मिळाला असून शहराच्या प्रथम नागरिक म्हणून त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या 17 मजली इमारतीमध्ये पार पडलेल्या या प्रक्रियेत 17व्या महापौर म्हणून काळे यांची निवड होणे हा एक योगायोग ठरला आहे. त्यांच्यासोबतच शिवसेना शिंदे गटचे मनोज चौधरी यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली असून महापालिकेवर महायुतीने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक यश मिळाले आहे. भाजपला 46 पैकी 46 जागांवर स्पष्ट बहुमत मिळाले तर शिवसेना शिंदे गटाने 23 जागा जिंकून आपले स्थान भक्कम केले. या विजयानंतर महापौरपदासाठी दीपमाला काळे आणि उपमहापौरपदासाठी मनोज चौधरी यांनी महायुतीतर्फे आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी महापालिका सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी कामकाज पाहिले. सकाळी 11 वाजेच्या सुमारास अर्जांची छाननी करण्यात आली. या दोन्ही पदांसाठी इतर कोणत्याही पक्षाकडून किंवा अपक्ष उमेदवाराकडून अर्ज दाखल न झाल्याने ही निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली. तत्पूर्वी दीपमाला काळे यांनी खबरदारी म्हणून 2 अर्ज भरले होते. त्यापैकी जास्तीचा एक अर्ज त्यांनी छाननी दरम्यान मागे घेतला. प्रक्रिया पूर्ण होताच पीठासीन अधिकारी रोहन घुगे यांनी दीपमाला काळे यांची महापौर म्हणून आणि मनोज चौधरी यांची उपमहापौर म्हणून अधिकृत घोषणा केली. या निवडीनंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिका परिसरात मोठा जल्लोष केला. जळगाव शहराच्या विकासासाठी आता महायुतीचे हे नवे नेतृत्व कशाप्रकारे पावले उचलते याकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे.